असा घात केला अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावर शिवसेनेने शिंदेच्या शिवसेनेने केलाय. अध्यक्षपद आम्हाला देणार होते, मात्र त्यानंतर विश्वासघात आणि केसाने गळा कापणं असा आम्ही अनुभव असं केला. काय सत्य आहे थोडक्यात? आज छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदच्या इलेक्शन झाले अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे. तर दोनही जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत आणि म्हणून मी सर्वप्रथम सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो. आता आमचे मित्रपक्ष शिवसेना सन्माननीय शिंदे साहेबां म्हणजे सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांच्या गटातली जी शिवसेना आमची धनुष्यबाण, तर मी त्यांची प्रेस पूर्ण ऐकली. सर्वप्रथम तर मी त्याचा निषेध याकरता करतो की अगदी खोटी, कोणत्याही गोष्टीमध्ये तथ्य नसलेली प्रेस, म्हणजे प्रेस किंवा प्रेसमध्ये बोललेल्या त्यांचे बाबी होत्या ती अशी, त्यांनी आमच्या प्रदेशाध्यक्ष महोदयांच्या बाबतीत सांगितलं की त्यांनी आमचा विश्वासघात केला, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता आणि तो फिरवला. हे अगदी धातांत खोटं आहे. कारण की आमची युतीची जी चर्चा झाली होती त्यामध्ये पालकमंत्री महोदय होते, सन्माननीय सत्तार साहेब जर सोडले तर सगळे आमदार आम्ही होतो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे. आमचं ठरलं अध्यक्षपद उपाध्यक्षपद सेम असंच्या असं 2.5 वर्षानंतर पुन्हा त्याला व्हाईस वर्सा करायचं हे ठरलं. आम्ही आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दाखवायचं, त्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांना दाखवायचं हेही ठरलं. आम्ही त्वरित खाली मुख्यमंत्री महोदय होते, आम्ही सर्वजण सन्माननीय आमचे मंत्री महोदय अतुलजी सावे असतील, मी असतील, अनुराधाताई चव्हाण माननीय आमदार असतील, आम्ही सगळेच जण, आमचे जिल्हाध्यक्ष महोदय असतील, आम्ही गेलो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोललो. खरं म्हणजे आमच्यातल्या काही जणांनी हेही सांगितलं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना की आपल्या एकट्याची सत्ता बनते, कारण की उबाटा सेनेचे लोक गैरहजरच राहणार हे आम्हाला अगोदरपासूनच माहित होतं, कारण की ते कुणीकडेच मतदान करणार नाही, त्यांच्यावर पण काही ना काही एलिगेशन्स येतील किंवा त्यांची ती रणनीती आम्हाला लक्षात येत होती. त्या पद्धतीने आमच्याकडे जवळपास 31 सीट होते, त्यांच्याकडे फक्त 21-22 सीट होते. आमची सरकार आरामात बनत होती. तरीही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की नाही, आपल्याला युतीतच जायचं आहे. त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही त्यांची परवानगी घेतली. पण त्यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे गेले. आम्ही त्यांच्या त्यानंतर सातत्याने मागे लागतोय. आमचे कागद बनले, माननीय पालकमंत्री महोदय होते, सावे साहेब होते, आम्ही सर्व होतो, आम्ही त्यांना मागे लागतोय. परंतु काय माहिती त्यांच्या मनात काय होतं. आणि खरं जर सांगायचं राहिलं तर पालकमंत्री महोदय आणि बोरनारे सर हे दोन्हीही शेवटच्या क्षणापर्यंत, मी जी माहिती घेतली आणि मी जी टच मध्ये होतो, त्यांची शेवटपर्यंत युती करण्याचीच इच्छा होती. परंतु असं झालेलं आहे की काही लोकांना आता मीच पाहिजे, नंतर माझा मुलगाच पाहिजे, नंतर माझा चुलत भाऊच पाहिजे, मग माझ्या घरातलाच पाहिजे. कार्यकर्ते वर्षानुवर्ष दशकानुदशक काम करतात, त्यांना काहीच द्यायचं नाही. ठीक आहे ना, कुणाचे चिरंजीव किंवा त्यांच्या घराचे असणं ठीक आहे, पण त्यांनी काही काम केलेलं पाहिजे, व्यवस्थितरित्या समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये काम केलेलं पाहिजे. आयत्या वेळेला येऊन आणि फक्त साम्राज्य आमच्या घराणेशाहीकडेच पाहिजे, अशी अवस्था जी सध्या आपल्या या जिल्ह्यामध्ये काही नेत्यांनी आणि खास करून आमच्या ज्या मित्र पक्षांच्या आमदारांनी चालवली आहे, फक्त त्याच्याचमुळे ही आमची युती तुटलेली आहे. त्यांच्याकडून ही युती तुटलेली आहे. आमच्या प्रदेशाध्यक्ष मोदयांनी कोणताही शब्द दिलेला नव्हता, आमच्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिलेली होती. त्यांनी धादांत खोटी अशी ती प्रेस घेऊन सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत. बघा, गळा त्यांनी स्वतःचाच दाबून घेतलेला आहे. ते म्हणजे काय म्हणतात त्याला, असे गांगरून केलं असं त्यांनी की आम्ही सगळं झाल्यावर आरामात आम्ही राहिलो. त्यांनी उबाटा सेनेच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. आम्ही सुरुवातीला ते नजरांदाज केलं की बाबा रे जाऊ दे, आपली युती झालेली आहे, काही जरी झालं तर मोठी लोक होती तर काय असं होणार नाही. पण तुझ्या आमच्या लक्षात आलं की ते आमचा गळा केसांनी कापण्याचे प्रयत्न करत आहात. नंतर तर भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व नैसर्गिकरित्या सर्व म्हणजे याच्यानी करतो, म्हणजे सत्सद विवेक बुद्धीने आणि सात्विकतेने काम करतो. पण जर कोणी असा खेळ आमच्याशी केला तरी आम्ही त्यांना समज दिली की बघा आमचं बनतंय बरं का, तुम्ही असं करू नका, शेवटच्या टाइम पर्यंत बोलतोय. पण त्यांना तीच हव्यास होती की त्यांना त्यांच्या घरच्यांकरता होती. मग मला माहितीये त्यांच्यामध्ये आपसामध्ये द्वंद्व झालं, मग त्यांच्यामध्ये ठरलंच नाही. त्यांच्यामध्ये इतके भांडणं झाले की मी अध्यक्ष व्हावं, ते अध्यक्ष व्हावं, आणि ह्याच्यात त्यांच्या हातातनं सर्व सुटून गेलेलं आहे.
आणि आता नॅचरलीच दुसऱ्याला त्यांना दोष द्यायचा आहे. खरं म्हणजे सत्तार साहेबांचे पण मी शब्द ऐकलं, केसानी गळा कापला वगैरे वगैरे, शेवटच्या 2 दिवसाला आले, त्यांना काही हकीकत माहीत नव्हती, परंतु केविलवाना प्रयत्न त्यांनी त्यांच्या बाजूने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांच्यातल्या झालेल्या भांडणामुळं त्यांनी स्वतःच हत्या करून घेतलेली. एक असं म्हणणं होतं की आम्ही युती धर्म पाळला, शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही अर्ज भरू शकत होतो, पण आम्हाला कुठलाही निरोप नाही म्हणून आम्ही अर्ज भरला नाही, युती धर्म पाळला. मात्र भाजप तो पाळत नाहीये. बघा, सर्वप्रथम जर ठरलं होतं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, फॉर्म तर घ्यायला पाहिजे होते, त्याला वाट कोणाची बघायची होती? जर ठरलंच होतं, आता मी विलास बापूंचं पण त्यांनी सांगितलं ना आमचं ठरलं होतं म्हणून, मग ठरलं होतं तर आम्ही आमचा अध्यक्षाचा फॉर्म घ्यायचा, त्यांनी त्यांच्या उपाध्यक्षाचा फॉर्म घ्यायचा होता. फॉर्म न घेण्याचं कारण काय होतं? कुणाची वाट बघत होते ते? परंतु ते साक्षात फसलेले होते. 2 दिवसापूर्वी त्यांच्या लक्षात आलं की आपण जे काही कृत्य केले ते आपल्या अंगलट आलेले आहेत आणि आता जाऊन काही शोबाजी करायला मतलब नाहीये, म्हणून त्यांनी ते फॉर्म घेतलेले नाहीयेत. उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना तुम्ही संपर्कात होता, अगदी निवडणूक झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून त्यांना संपर्कात आणलं, 5-6 लोक तुम्ही घेऊनही गेले, हे आम्हाला दिसलं आणि म्हणून आम्ही उद्विग्न झालो. अगदी खोटं आहे. बघा, राजकारणामध्ये संपर्कात सगळ्यांच्या असतात, नाही असं नाही. आपण आपली बाजू कोणी सांभाळेल, उद्या जर धोका झाला वगैरे वगैरे तर करतात. परंतु आम्हाला माहिती पडलं होतं की उबाटा सेनेचे सगळे सदस्य हे गैरहजर राहणार आहे किंवा ते मतदान करणार नाही कुणाला, कारण की त्यांना दोघही जण आम्ही म्हणजे आमच्या महायुतीच्याच विरोधात त्यांचं सगळं होतं, म्हणून त्यांच्या संपर्कात राहण्याचा काही प्रश्नच येत नाही. परंतु आपण बोलल्याप्रमाणे उलट त्यांनी त्यांचे उबाटा सेनेचे सदस्य त्यांनी गावाच्या नावासह सांगतो गोव्याला नेले होते. अक्षरशः गाणे झाले, भारतीय जनता पार्टीला आम्ही कसं हे केलं, आमच्या म्हणजे वेगवेगळे गाणे तयार करून, म्हणजे कोणी शिंदे सेनेच्या काही लोकांनी तिथल्या, की आम्ही कसं बरोबर कमळचं हे केलं वगैरे वगैरे. पण आम्हाला माहिती होतं त्यांचं एक क्षणभंगूर आहे. आम्ही आमचं बरोबर पद्धतशीर काम करून जे जेन्युन आहे ते आम्ही कार्यकर्त्यांना न्याय दिला. विधान आहे की राजकारणात काही होऊ शकतं आणि शिंदेसोबत जायची गरज पडली तर आम्ही जाऊ शकतो, आम्ही भाजपसोबतही जाऊ शकतो, असंही ते म्हणाले. म्हणजे त्यांची इच्छा होती, त्यांनी वेळेवर फक्त आज अबसेंट राहिले असेल ना. पण आमचा कयास होता की ते कुणालाही जरी साथ दिले, ते ज्या पद्धतीने आज महायुतीच्या विरोधामध्ये वागतायत त्या पद्धतीने आमचा कयास होता की ते विरोधात म्हणजे गैरहजर राहतील किंवा ते विरोधात मतदान करतील, प्रत्येक म्हणजे कुणाचंच मतदान करणार नाही, हे आमचं कयास होता. तरीही आमची युती झाल्यामुळे आम्हाला कुणाशी संपर्क करण्याचा सवालच पैदा होत नव्हता. निवडणुकीपूर्वी पण ते युतीमध्ये असाच गोंधळ केला, अपमान केला, आताही विश्वासघात केला. हा सत्तापासून पण एक दिवस लढेल त्यांना आणि राज्याच्या राजकारणात चित्र दिसेल त्यांना, असा धमकीवाला इशाराही दिला. नाही, आजपर्यंत 2019 पर्यंत अशा सगळ्या धमक्या आम्ही ऐकत आलेलो आहोत आणि तुम्ही सगळे निकाल बघितलेले आहेत. भारतीय जनता पार्टी अशा धमक्यांना कधीही भीक घालत नाही. ज्या वेळेला काही आम्ही चूक करत नाही, आम्ही सगळं जिन्युनली चालतो, संध्या देतो, प्रत्येक गोष्ट आम्ही मांडतो. परंतु जर त्यांनी ऐकलं नाही तर आमचे सगळे प्लॅन तयार असतात आणि प्रत्येक वेळेला आम्ही सक्सेस होण्याचं नैसर्गिक कारण इतकंच आहे की आम्ही बिलकुल सत्ता पिपासून नाही. सत्ता प्रत्येकाला चांगलं काम करण्याकरता लागते. यांना आता घराणेशाही कडे हे घुसलेले आहेत जास्तीत जास्त. खरं म्हणजे यांच्या नेतृत्वांनी सुद्धा सांगितलेलं होतं की आपली युती झालेली आहे, करा. परंतु इथल्या काही नेत्यांनी ती युती होऊच नाही किंवा झाली तरी आमच्या घरातच ही पदं पाहिजे, या लेवलवर झाल्यामुळेच ही युती झालेली नाहीये. तुम्हाला खोटारडे म्हणतायत, तुम्ही त्यांना खोटारडे म्हणतायत, राज्यात मात्र तुम्ही सत्तेत एकत्र आहात म्हणून. नाही, आम्ही खोटारडे त्यांना अजिबात म्हटलेलो नाही. छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीपर्यंत जे जिल्हा परिषदचं घडलं ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. युती आमची आहे, राज्यात आम्ही काम करतोय. काही अशा 2-4 लोकांना जर असं काही झालं तर आम्ही वटणीवर आणण्याकरता भाजपा सक्षम आहे. एक पारकरजी पण काहीतरी आता म्हणतो ना किंवा ते सत्ता पिपासू वगैरे काहीतरी शब्द त्यांनी वापरला पारकरजींना. हा, सत्ता पिपासू असं त्यांनी शब्द वापरला. मला वाटतं ते मोठे नेते आहेत, त्यांनी या एरियाला समन्वय कसा साधावा हे पाहावं. त्यांना माहिती असूनही भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये असं बोलणं त्यांना शोभा देत नाही, म्हणून त्यांनी असले शब्द वापरू नये. अगोदर आपलं घर बघावं, घरातले भांडणं बघावे, घरात कोण काय सत्ता पिपासूपणा करतंय ते अगोदर चेक करावं आणि नंतर दुसऱ्याला नाव ठेवावं. पालकमंत्री या सगळ्या नेत्यांमध्ये समन्वय तुमच्याशी चर्चा पालकमंत्री करत होते, मात्र इकडे या सगळ्यांचं वेगळं काहीतरी चालू होतं. म्हणजे शिवसेनेचा समन्वय दिसत नव्हता,
म्हणून ह्या सगळ्या युतीचा खेळ खंडोबा झाला. अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे त्यांच्यामध्ये अजिबातच समन्वय नव्हता. आमची जेव्हा बैठक झाली तेव्हा सगळे आम्ही होतो. सन्माननीय पालकमंत्री महोदय होते, सावे साहेब होते, सर्व आमदार होते, सन्माननीय सत्तार साहेब सोडून आमच्या दोन्ही पक्षांचे सर्व होते. त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी पण सांगितलं आता झालं, आम्ही आमचं दाखवून देऊ, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी पुन्हा सांगतो, ते इवन बोरणारे साहेब सुद्धा युतीच्या फेवरला होते. त्यांनी पण सांगितलं जे आपलं ठरलेलं आहे. परंतु मी सांगितलं काही जणांनी त्यांना हे वाटतच नव्हतं, कारण की त्यांनी त्यांच्यामध्ये जे ठरलं होतं ना, त्यांना खाते श्रेष्ठ पाहिजे होते, पुन्हा उपाध्यक्षाकडेच महत्वाची खाती पाहिजे होती, असे त्यांच्या आपसातले भांडण आणि असमन्वय त्यांच्यातला, त्यामुळेच हे त्यांचं झालंय. आणि आता त्यांना ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये की भारतीय जनता पार्टीवर खापर फोडावं. याचे परिणाम राज्याच्या राजकारणात नाही दिसला. नाही, जेव्हा जेव्हा ते असे करतील तेव्हा परिणाम हेच दिसतील की भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल. भारतीय जनता पार्टी कोणाच्याही नादी लागत नाही, ते योग्यतेने काम करते, समन्वयाने काम करते. पण भारतीय जनता पार्टीचे जर कोणी नादी लागलं तर त्यांना हाच धडा भेटणार आहे जो आज भेटलाय. फॉर्म भरायची सुद्धा हिंमत नाही झाली त्यांची इतकी झालेली होती की त्यांचे जर फॉर्म भरले ना कोणी, तर कुणी सांगत होतं की आम्ही येणार पण नाही. त्यांच्यात इतके भांडणं होते. त्यांना माहिती आहे जर आपण फॉर्म भरला आणि आपलेच लोक जरी पूर्ण जर तिथे नाही गेले तर आपली काय हालत होईल, अशी त्यांची आज हालत झालेली. त्यांनी धडा घ्यावा या गोष्टीतनं. आमचं काही भारतीय जनता पार्टीचं काहीही चूक नाही, कधी होणार नाही. आम्ही समर्थ आहोत प्रत्येक गोष्टीला. असं जर भारतीय जनता पार्टीशी वागले त्यांना असाच धडा भेटणार. काय नडलं असं तुम्हाला वाटतं? काय त्यांना काय नडलं ज्यामुळे त्यांना उपाध्यक्ष पद भेटलं? घराणेशाही घडली. आपसातल्या आमदारांच्या ह्याच्यामुळे, म्हणजे काही आमदार राईट बोलत होते की आपण कार्यकर्त्यांना न्याय देऊ. पण मी सांगितलं ना, वडील पण, मुलगा पण, आता मला अजून चुलत भाऊ पण पाहिजे, मला अजून हे पाहिजे, असे आपल्या घराणेशाही करता करण्याच्या बाबतीमध्ये दुसऱ्याला नाव ठेवायचं. आपसामध्ये भांडणं झाले आणि त्याच्यामुळे त्यांना उपाध्यक्ष पदामुळे सुद्धा, नुसतं उपाध्यक्ष पद नाही साहेब, आम्ही त्यांना उपाध्यक्ष पद, 2 सभापती पद इक्वल झालं होतं आमचं, आणि सेमचे सेम 2.5 वर्षानंतर त्यांना देण्याचं ठरलं होतं. जेव्हा की आमचे 24 सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले होते आणि त्यांच्या बरोबर न जाता पण आमची पूर्ण युती बसत होती, कारण की उभाटा बाजूला जाणार होती, तरी आमचे 31 सदस्य होत होते, तरी आम्ही त्यांच्याशी युती केलेली होती. परंतु त्यांच्या कर्मानी, त्यांचे कर्मच असे होते की त्यांना ते भेटणार नव्हतं, ते नाही भेटलं. ठीक आहे सर, थँक्यू. धन्यवाद.